मुंबई आणि परिसरात कालपासून सीएनजीचा मोठा तुटवडा। गेल कंपनीच्या गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। बिघाड दुरुस्त होण्यास आणखी काही वेळ लागण्याची शक्यता। पुण्यातील जमीन गैरव्यवहारासंदर्भात अंजली दमानिया आज पुण्यात जमिनीचे मूळ मालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची घेणार भेट। अमेडिया कंपनीविरोधात आंदोलन पुकारण्याचीही शक्यता। 42 कोटींचा मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीला 7 दिवसांची मुदतवाढ। शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणून कंपनीने केला होता अर्ज। नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता आजपासून अर्जांची छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर होणार। 19 ते 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक मनसे चिन्हावर लढणार नाही। पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या आदेशाचा फटका पक्षालाच। अनेकांनी साथ सोडली। उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांची मनसे विरोधात कोर्टात याचिका। मनसेची मान्यता रद्द करण्याची शुक्लांची मागणी, तर हायकोर्टाने विचारलं सरकार आणि निवडणूक आयोगाचं मत। मराठा आरक्षणाबाबत आज हायकोर्टात सुनावणी। उच्च न्यायालयात कुणबी प्रमाणपत्राच्या दोन्ही जीआरबाबत एकत्रित सुनावणी होणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून नवीन फॉर्म्युला तयार। काही प्रभागांमध्ये जागांची अदलाबदल होण्याची शक्यता। अंतिम मंजुरी वरिष्ठ पातळीवर दिली जाणार। मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात विशेष बैठक। बिबट्यांबाबत काय निर्णय घेणार याकडे नजरा। आणि पुण्याहून दिल्लीला जाणारं विमान नियोजित वेळेत न आल्यानं प्रवाशांचा गोंधळ। पहाटे 5 वाजता येणारं विमान 2.5 तास उशिरा आल्यानं प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांमध्ये वाद।